फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळी 7 वाजता आम्ही निघालोय मॉर्निंग वॉकला. ॲक्च्युली आम्ही रात्री काल चंदीगडला स्टे होता आणि आम्ही आता साधीच घ्या चंदीगड आणि पंजाबच्या मध्येच आमचा रूम आहे आणि तिथे आम्ही स्टे केलं आहे आणि आम्ही तिथे राहिलो आणि आता मॉर्निंग वॉक करत 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 एवढ्या लांब आलो आहे की पंजाबमध्ये आलो आहे. आम्ही आत्ता पंजाबमध्ये मॉर्निंग वॉक करत करत आलो आहे. सिटी बघतोय, दोघंच जण आलो आहे. बच्ची कंपनी झोपलेत आणि आता इथे मी चहा घ्यायला थांबलो आहे. तुम्हाला दाखवते मी पंजाब सिटी. हे इथे पंजाब सिटी आहे. ही पुरी अजून ओपन नाही झालं आहे, बंद आहे आणि आम्ही चालत चालत एवढ्यापर्यंत आलो आहे. खूप लांब आलो आहे चालत, म्हणजे एवढा लांब चालतोय ते आम्हाला कळलंच नाही की आम्ही बाउंड्री कधी चेंज केली. आणि सिटी आहे ना ही खूप अशी चंदीगड रिच आहे, खूप रिच. म्हणजे तुम्हाला असं साधं मार्केट साधं वगैरे असं काहीच नाही मिळणार. सगळं हायफाय, सगळं दुकानं वगैरे सगळं मार्केट वगैरे सगळं हायफाय. खूप चांगली सिटी आहे आणि तिकडे स्वच्छता पण चांगली आहे. असं कुठे कागद वगैरे काय पडलेलं नाही आहे, रॅपिंग वगैरे काहीच नाही आहे. आता आज आम्ही निघणार आहोत. आज आम्ही बॅक टू होम. आज रात्रीची आमची फ्लाईट आहे, तर आता आम्ही घरी रूमवर जाणार, पॅकिंग करणार आणि मग दुपारी निघणार, कारण रात्रीची 9ची फ्लाईट आहे आमची. आणि आता 7-8 दिवसांनी घरी जाणार. खूप कंटाळा, आता फिरून फिरून खूप कंटाळा आलेला आहे आम्हाला. आता अति झालं आता. आणि आता दुपारी पण प्रवासच आहे. ॲक्च्युली 4 का 5 तास लागतात दिल्ली फ्लाईटला, एअरपोर्टला पोचायला चंदीगडवरून. तो पण प्रवासातच जाणार आहे. मला काय व्हिडिओ काढायला मिळणार नाही, प्रवासात व्हिडिओ नाही जमत काढायला. आणि आता आम्ही इथे दोघंजणं चहा प्यायला थांबलो आहे त्या हॉटेलला. चहा पिऊन झालं का मग कुठेतरी एक गार्डन आहे असं आम्ही सर्च केलं. त्या गार्डनला जाऊन थोडंसं फोटो व्हिडिओ काढणार, गार्डन बघणार आणि आम्ही निघणार. ओके बाय बाय. चहा आला आहे माझा, हे बघा. या इकडे, कसं आहे ते चेअर. हा चहा, यांचा चहा बघा इथे असं म्हणतो कपात, असं चहा. सांगते. ओके आता चहा घेते, नंतर मग तुम्हाला मी व्हिडिओ करते. बाय. हा बघा, हा तो गार्डन. या गार्डनसाठी आम्ही एवढं चालत आलो आहे. सगळे मॉर्निंग वॉक करतात. तर जराशी बसतोय, खूप चाललो आहे. बसा बसा बसा, दमले चालून. तिथे योगा चालू आहे. आपल्या मॅडमला पुढे बोलायला पाहिजे ना योगाला. ऐक बापरे, दमले. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आम्ही चंदीगडवरून निघतोय आणि आता ॲक्च्युली आमच्या बॅगांचं वजन खूप झालेलं आहे. बस, बॅगांचं वजन खूप झालं आहे आणि आता तो आम्ही वेट चेक करायला चाललो आहे. तिकडे आम्ही सकाळी दोघंजणं चालायला निघालेलो मॉर्निंग वॉकला, तेव्हा एक एक्स्ट्रा बॅग घेतली आणि आता वजन कुठे चेक करायचं, लगेच वजन कुठे चेक करायचं, कारण फ्लाईटमध्ये तेवढा वजन चालणार नाही. मग तिथे आम्ही आता चेक करायला चाललो आहे. त्याच्यानंतर मग डिवाइड करणार आणि सेम वेट करणार आणि मग निघणार. ओके. आणि नंतर अजून आम्हाला पंजाबचं स्वीट खायचं आहे आणि गोलगप्पे पाणीपुरी खायची आहे. ते खाल्ल्याशिवाय आम्ही निघणार नाही, कारण इथली स्पेशालिटी आहे ती. चंदीगडची स्पेशालिटी आहे गोलगप्पे आणि पंजाबची स्वीट्स. ते खाणार आणि आम्ही निघणार आणि पुढे गेल्यावर जसं जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला वापरून दाखवणार. बाय बाय. फ्रेंड्स, आम्ही आता निघालो. आमच्या बॅग चेक करून झाल्यात आणि आता आम्ही निघालो. त्या आमच्या बॅग लगेच गाडीला पॅक करून झाल्यात, बांधून झाल्यात. आता आम्ही बसणार आणि मग
वे टू एअरपोर्ट. हे आमचं भूत झोपा काढलंय आणि नुसतं डोकं दुखते. आल्या आल्या चष्मा तोडला. ज्या दिवशी आली त्या दिवशी चष्मा तोडला. तेव्हापासून आम्हाला चष्मा काय बनवायला मिळाला नाही. आम्हाला इथे शॉप मिळाले नाही बनवायला. अवतार बघा तिचा कसं झाला एकदम थंडीने. हां चष्मा चांगला. चेहऱ्यावर चष्मा नाही म्हणून पुळ्या यायला तिच्या. चष्मा नाही म्हणून ना जरा असं ना. चष्म्यामुळे बघा काय काय बेनिफिट्स आहेत बघा. आणि हा आमचा थकले वगैरे पोरगा. खूप काम केलं त्यांनी आमचं. एवढं काम केलं एवढं काम केलं की मोबाईल सुटला नाही. हॉटेलमध्ये ह्यानेच काम केलं मग. आणि हे आमचे ड्रायव्हर अंकल. ह्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. खूप छान ड्रायव्हिंग केली. हां तुम्ही जेव्हा कधी याल सिमला मनालीला आणि ड्रायव्हरची गरज असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मला कॉन्टॅक्ट करा. मला व्लॉगवर माझा मेसेज द्या. मी तुम्हाला ह्यांचा नंबर सेंड करीन. मग तुम्ही ह्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. ह्यांनी ड्रायव्हिंग खूप छान केली. सपोर्ट केला. म्हणजे असं काहीच नाही त्यांनी त्रास दिला. एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. म्हणजे असं वाटलं नाही की हे आमचे ड्रायव्हर आहेत. आणि हे आमचे ऑर्गनायझर. ह्यांचा सगळा पैसा संपवून आम्ही आता निघतोय. जेवढा आणलेला तेवढा सगळा पैसा संपवला आहे. आणि आता आम्ही निघतोय. आज लास्ट डे. अजून लास्ट डेमध्ये थोडंसं खाऊ घ्यायचं राहिलं आहे मला. पण आता ॲक्च्युली वजनचं प्रमाण खूप झालं आहे. आता तो खाऊ मी कुठे ठेवणार ह्याच्यावर आम्ही डिस्कस करतोय. थोडंसं खायला घ्यायचं आहे मला. खाऊसाठी एक्स्ट्रा लगेच. ओके बाय बाय फ्रेंड्स. चलो सोडून. मी आता आलोय स्वीट खायला. हा बघा इथे. हा इथे मी तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा आम्ही आता इथे स्वीट खायला आलोय. गोलगप्पे आणि स्वीट. हा बघा किती मोठं शॉप आहे. हा बघा. आणि खूप स्वीटचे प्रकार खूप आहे तिथे. वाव. दादा सेंड मी. हां हे पण हे रबडी जिलेबी हे पण खायचं आहे मला जाताना. हे गोलगप्पे. हे बघा हे स्वीट. इधर स्वीट का शॉप है ये. इधर अच्छा वाला शॉप है. स्वीटच्या व्हरायटीज बघा तुम्हाला दाखवते मी किती आहेत. हां हां शॉप आहे. आता आम्ही इथून स्वीट घेणार. थोडंसं खायला आणि थोडंसं पार्सल. चंदीगड स्पेशालिटी. स्वीट्स. ह्याला राजभोग म्हणतात. ह्याला काय म्हणतात. ह्याला केसर रसमलाई. ह्याला काय म्हणतात स्पेशल रसमलाई. आणि ही शुगर फ्री रसमलाई. रसमलाईचे प्रकार आहेत. फ्रेंड्स आफ्टर द ब्रेक आता आम्ही आलोय दिल्लीला. ऑन द वे आहोत. आता पंजाबमध्येच आहोत आम्ही अजून. आता वाजले दुपारी 2 आणि आता आम्ही जेवायला उतरलोय. सकाळचा नाश्ता पण भरपूर झाला आहे. जेवण वाटत नाही पण जस्ट एक ब्रेक पाहिजे. बसून बसून पाय दुखायला लागले. तर इथे हा मन्नत धाबा म्हणून आहे. मन्नत हॉटेल आहे ॲक्च्युली. खूप छान आहे. मोठा आहे. कधी ह्या साईडला आलात तुम्हाला जर ऑन द वे लागला तर व्हिजिट करा. हा बघा इथे नाव दाखवतो मला मन्नत. ते पार्किंग आहे. मोठी पार्किंग आहे. व्ह्यू पण छान आहे. असं नाही की गरमी आहे वगैरे. चांगलं वातावरण आहे.
तरी बघा तुम्ही इथे विजिट करा, तुम्हाला जेवायला मिळेल, नाश्ता मिळेल आणि फिरण्यासारखं पण आहे. थोडंसं ब्रेक म्हणून छान आहे. बघा हा हॉटेल आहे, आतमध्ये आहे. हे बघा इथे पार्किंग वगैरे आहे, छान आहे. तुम्ही नक्की विजिट करा इथे. ट्रॅव्हलिंगचा ट्रॅव्हलिंग मस्त खाल्लं असतं. मग खाल्लं असतं. कोणता घेतलास दाखव मला. मँगो अँड क्रीम. मँगो अँड क्रीम. आणि तू कोणता घेतलास? चीज केक. ओके, कितना हुआ? Contact number, mobile number 70393965. पाडला नाही सर. आवाज आला काहीतरी करतो. नवीन मी गेलो ती एकटी झाली. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आता आम्ही KFC आफ्टर द ब्रेक, KFC. दिवसभराचा आफ्टर द ब्रेक आता आम्ही एअरपोर्टला चाललोय. थोडा आता थांबलो होतो KFC नाश्ता करायला. खाल्लाय. KFC ला नाश्ता केला. आता एअरपोर्टला चाललोय. खूप रश आहे. खाली पण. 9 वाजता लाईट येते तुम्हाला. 9ची फ्लाईट आहे आमची आणि आता आम्ही एअरपोर्टच्या रोडला ऑन द वे आहोत. आता दिसत नसतो आम्ही बिकॉज डार्क आहे इकडे खूप. आम्हालाच दिसत नाही यार. ड्रायव्हिंग करताय. ड्रायव्हर काका ड्रायव्हिंग करतात मस्तपैकी छानपैकी. आणि आता आम्ही पोचतोय. आम्हाला झालंय कधी पोचतोय, कधी म्हणजे कधी आतमध्ये- पोचते आणि कधी वडापाव खाते. आपल्या मुंबईचा वडापाव. मी गेल्या गेल्या काय नाही पण सगळे आपण ऑर्डर देऊन ठेवले. मला वडापाव पाहिजे, मला माहित नाही. आता बर्गर खायला लागला. मला आवडत नाही अजिबात, तो खाल्ला नाही. आणि आता आम्ही निघतोय आणि बॅक टू होम. आणि आता उद्यापासून ब्लॉग थोडेसे कमी होतील कारण 8 दिवस फिरलोय, दमलोय. आता बघू 8 दिवसात पप्पा कुठे नेणार आहे आम्हाला फिरायला. मला कुठे नेलं तर मी तुम्हाला ब्लॉग करून टाकते. आता परत फिरत आम्हाला लगेच काढू नका. ब्लॉग साठी फिरावं लागतं. पालीला कधी जायचं? हा ठीक आहे, ठीक आहे. ब्लॉग साठी फिरावं लागतं. त्यासाठी ब्लॉग करावे लागतात आणि मग सेंड करावे लागतात. तुम्हाला ऑन टाइम व्हिडिओज लागतात. पप्पा आणि मी फिरतच असतो पण कधी कधी ब्लॉग करायला विसरतो आम्ही. वेळच नाही मिळत आम्हाला. आम्ही आमच्याच धुंदीमध्ये असतो. म्हणून आता मी एअरपोर्टला गेल्यावरती तुम्हाला वेळ मिळाला तर शूटिंग आलो करेन. आपण बघ. हा, Flight वेळ दिसली. मिळाला तर शूटिंग करेन, नाही तर मग डायरेक्ट फ्लाईट मध्ये. ओके, बाय बाय.
पार्किंग आहे राईट. टर्मिनल 3 पण घे. ये पूरा घे. थोड़ा भैया आगे रखो, मतलब थोड़ा सा. ओके, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आज आमची टूर एकदम फायनल झालेली आहे. 8 दिवसाची आमची टूर होती. सिमला, कुलू, मनाली अशी टूर होती आणि आम्ही वर्धा हॉलिडेजकडून बुकिंग करून गेलो होतो. वर्धा हॉलिडेजने आम्हाला खूप छान पॅकेज दिलं. वर्धा हॉलिडेजनी त्यांनी त्यांचे हॉटेल्स, फूड्स आणि ज्या काही साईट सीन दिले ते खूप छान म्हणजे ओके करून दिले. आणि आम्हाला त्यांनी हे ड्रायव्हर अंकल बाहेर गेलेले, ते आमचे एक फॅमिली मेंबर आमचे एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. म्हणजे कुठे असं वाटलं नाही की ते आमचे ड्रायव्हर अंकल आहेत. असं वाटलं की आम्हाला ड्रायव्हिंग पण एकदम सेफ, अजिबात कुठे कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला नाही, नाही खाण्यामध्ये, नाही राहण्यामध्ये आणि कधी झोपण्यामध्ये, व्यवस्थित. हे मी पुरे वर्धा हॉलिडेज. बोला. थँक्यू. यात्रियों को द्वार संख्या 41 के द्वार से अब विमान में बोर्ड करने के लिए अनुरोध किया जाता है. एयर इंडिया की ओर से हम आपकी सुखद उड़ान की कामना करते हैं. सूर्य नमस्कार. हो, सूर्य नमस्कार. मस्त आहे बघ. थांब, अंगावर येते.
गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. फायनली आम्ही एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला आमचं सगळं चेकिंग झालं, लगेच आमचं सामान पण गेला, सगळं ऑल बॅग चेक झाल्या. आता फायनली आमच्या हातात आमचे तिकीट्स आलेत आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये एंट्री करतो आहे. इथे चेकिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे दिल्लीचा. चेकिंग खूप होती आणि प्रत्येक सामान चेक करून घेतला. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आमचा. आता मी फ्लाईटमध्ये एंटर करते आणि मग बॅक टू होम. तिकीट आहे तुझा? चल तुझं तिकीट आहे ना माझ्या हातात. तिकीट आहे दादा, दादा तिकीट आहे ना आता. लागणार नाही तुला? हां सोनी दे. नाही हो काय? हे काय लावलं पाठी? आपली बरी बॅग गेली आतमध्ये. मग मला सांगा वरती फॅनवर उभं राहून मला रील बनवायची आहे, तर मला परमिशन घे ना जरा. फ्रेंड्स, आमची सोनीची आमची एवढी ओळख आहे की तिच्यामुळे आमची एक बॅग एक्स्ट्रा गेली. आता मला फॅन
front of you to deplane first. Guests with free bookings are requested to remain seated at the moment. Our team will assist you promptly after guests have deplaned. You can earn Marja points for this flight and leave with award prize and cabin upgrade. If you are not a Marja Club member yet, visit our website or app to enroll now. Post this flight with repeat form by WhatsApp and email. Please take a minute to share by message to help us advance our production service. Thank you for flying with Air India. We hope you are a comfortable flight. Namaste. हाय फ्रेंड्स, गुड नाईट. आता वाजले 11:30 आणि फायनली आम्ही आता आमची लँडिंग झाले बॉम्बे एअरपोर्टला. आत्ता आम्ही उतरलोय एअरपोर्टमधून आणि आता आमची मुलं बाहेर येतात. आफ्टर लॉंग टाईम आम्ही आता घरी जाणार. नाही दादाकडे होते. दादाला दिलेली मी हे तिकीट्स घालवले. कसे काय गेले मी सांगितलेले माझ्याकडे ठेवा. फायनली आलो आपण मुंबईमध्ये, उतरलो होतो. आज पण राऊंड मारला. आपण नेहमी जेव्हा येतो ना प्लेनमध्ये तेव्हा नेहमी आपलं एक्स्ट्रा राऊंड असतोच. की त्याला लँडिंगला जागाच नाही मिळत, काय माहिती आपलं वजन असते. इंटरनॅशनल एअरपोर्ट ना. आपण भारी माणसं और एक राऊंड इथे फोटो काढ जरा. अजून बॅग आहे. तिकडे कुठे चालणार. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आत्ता 12 वाजून गेलेत आणि आत्ता आम्ही फायनली एअरपोर्टच्या बाहेर येतोय आणि आता इथून कॅब बुक करून आम्ही आमच्या घरी जायला निघणार. अशा तऱ्हेने आमचे 8 दिवस कंप्लीट झाले आणि आमची पिकनिक एकदम सक्सेस झाले. आणि आम्ही आज जे पिकनिकला गेलो होतो म्हणजे आमचं फॅमिली ट्रिप होती ती आम्ही वर्धा हॉलिडेज कडून पॅकेज घेऊन गेलो होतो. वर्धा हॉलिडेजने आम्हाला खूप छान पॅकेज दिलं. एकतर आमच्या बजेटमध्ये पॅकेज दिलं आम्हाला आणि त्यांचं फूड आणि त्यांचे हॉटेल्स वगैरे खूप छान होतं त्यांचं. तर माझं असं पर्सनली मत आहे की जर तुम्हाला जायचं असेल तर वर्धा हॉलिडेजच्याकडून बुकिंग करून जावं असं माझं पर्सनली मत आहे. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी जो ड्रायव्हर हायर केलेला, त्यांनी जे हॉटेल्स दिले होते, हॉटेल्स सगळे स्टार होते, 3 स्टारचे हॉटेल्स होते आणि त्यांचे जे हॉटेलचे फूड्स होते तो व्हेरी ॲप्रिशिएट, म्हणजे खूप छान होते ते. आणि त्यांचं पॅकेज पण छान होतं, आपल्या बजेटमध्ये होतं पॅकेज. आणि असे आमचे 8 दिवस आम्ही फॅमिलीने खूप मजा केली, एन्जॉय केला. तर माझं पर्सनली असं मत आहे की तुम्ही वर्धा हॉलिडेजकडून जाल तर बेटर आहे. आणि जर जाणार असाल तर मला कॉन्टॅक्ट करा, मला माझ्या यूट्यूबला कमेंट्स करा, मी तुम्हाला त्यांचा नंबर देते आणि मग तुम्ही त्यांना पॅकेजमध्ये जा त्यांच्या. तर अशा तऱ्हेने आमचे 8 दिवस कंप्लीट होऊन आमचे पिकनिक सक्सेस झाले आणि आम्ही खूप एन्जॉय केले. बाय बाय.